कल्पना करा, जर आज भारतात संविधान नसतं, जर तुम्हाला शिक्षणाचा हक्क नसता, जर तुमचं भविष्य तुमच्या जन्मावर ठरत असतं, मग आज तुम्ही जिथे आहात तिथे असता का? 14 एप्रिल हा फक्त एक दिवस नाही, हा त्या क्रांतीचा दिवस आहे जी एका माणसाने घडवली. तो माणूस ज्याने स्वतःचं आयुष्य जाळून आपल्यासाठी उजेड निर्माण केला, ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक लहान मुलगा, शाळेत बसायला जागा नाही, पाणी प्यायचं असेल तर दुसऱ्यांची वाट पाहावी लागते, कारण त्यांचा जन्म चुकीचा होता. पण त्या मुलाने ठरवलं, मी परिस्थिती बदलणार. ज्या शाळेत बसू दिलं नाही, तोच पुढे जाऊन जगातील मोठ्या विद्यापीठात शिकला. त्याने फक्त डिग्री नाही घेतली, तो विचार घेऊन आला जो भारत बदलणार होता. भारत स्वतंत्र झाला, पण खरी लढाई तेव्हा सुरू झाली. देश कसा चालवायचा, सर्वांना समान हक्क कसे द्यायचे, तेव्हा एका माणसाने दिवस रात्र मेहनत करून आपल्याला दिलं, ते आहे संविधान. आज तुम्हाला जे हक्क आहेत ते कुणी दिले? ते सहज मिळाले नाही. एक प्रश्न आहे, आज आपण खरंच समान आहोत का? आपण शिक्षण घेतोय, पण आपण विचार करतोय का? आपण बाबासाहेबांचे फोटो लावतो, पण त्यांचे विचार जगतो का? बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण आज आपण फक्त स्टेटस ठेवतो. जर खरंच त्यांना मानत असाल तर शिक्षण घ्या, स्वतःसाठी नाही, समाजासाठी. बाबासाहेब पुन्हा जन्माला येणार नाही, पण त्यांचे विचार तुमच्यात जिवंत राहू शकतात. प्रश्न हा नाही की ते आज जिवंत आहे का, प्रश्न हा आहे त्यांचे विचार तुमच्यात जिवंत आहे का? या 14 एप्रिलला फक्त जयंत्या साजऱ्या करू नका, एक निर्णय घ्या, स्वतः बदला, समाज बदलेल. जर तुम्हाला बाबासाहेबांवर अभिमान असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. जय भीम.